देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या विजय हजारे ट्रॉफी 2025 ते 2026 स्पर्धेला बुधवारी म्हणजेच 24 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे। रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत। रोहित शर्मा मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहेत, तर विराट कोहली दिल्लीकडून खेळताना दिसणार आहेत। विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यंदा एलिट ग्रुप, प्लेट ग्रुप आणि नॉकआउट फेरीतील सामने होणार आहे। अंतिम सामना हा 18 जानेवारीला खेळण्यात येणार आहे। रोहित आणि विराट फक्त एक दिवसीय क्रिकेटमध्ये खेळत असल्याने त्यांना पाहण्याची संधी फार कमी आहे। त्यामुळे रोहित आणि विराट या स्पर्धेत खेळणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। मात्र त्यांची एका निर्णयामुळे घोर निराशा झाली आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित आणि विराटचा सामना चाहत्यांना टीव्ही किंवा मोबाईलवर दाखवण्यात येणार नाही। स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार हे बीसीसीआयच्या ब्रॉडकास्टवर आहेत। मीडिया रिपोर्ट्सनुसार स्टार आणि जिओ हॉटस्टार वरून बुधवारी 24 डिसेंबरला फक्त 2 सामनेच लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत। पुडुचेरी विरुद्ध तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश विरुद्ध हैदराबाद हे 2 सामनेच लाईव्ह दाखवण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे।